श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या एका नवीन आणि खूपच खास ब्लॉग मध्ये। खरं तर आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप छान आहे आणि महत्त्वाचा पण आहे। गेल्या 5-6 दिवसापासून आपल्याकडे केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थाचा पारायण सप्ताह सुरू आहे। त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनातून खूप इच्छा होती की पहिल्या दिवसापासून सगळं काही तुम्हाला दाखवायचं, पण खरं सांगू तर सकाळी इतकी धावपळ असायची ना, सकाळी 6लाच पारायण सुरू होत होतं आणि खूप गडबड होत होती। सकाळी लवकर उठणं, घरातलं सगळं आवरून स्वयंपाक पाणी करून वेळेत स्वामी केंद्रात पोहोचायला असायचे, त्यामुळे माझ्याच्यानं काही व्हिडिओ शूट करणं शक्य झालं नाही। आज आहे पारायणाचा 6वा दिवस, शेवटचा दिवस। म्हटलं आज कितीही गडबड असली तरी चालेल, पण या मंगलमय अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा, कारण स्वामीची भक्ती आणि तिथले वातावरण हे तुम्हाला नक्की दाखवायचंच होतं। तर आजचा हा मोठा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सकाळची छान अशी देवपूजा झालेली आहे बघा, प्रसन्न वातावरण झालेलं आहे। तर सकाळी ना लवकर उठलं ना, पूजा ते सगळं काम होऊन जातात, म्हणून सकाळी लवकर उठून मी सगळं पूजा ते करून घेते घरची सगळी। आणि आता निघालेली आहे मी केंद्रामध्ये। आमच्या शेजारच्या एक ताई पण आहेत पारायणाला बसलेल्या, तर आता त्यांच्यासोबत जायचं आहे। त्यांचं आवरलं असलं तर, नाही तर मग तेव्हा कोणी तर मी जाईन समोर, कारण त्यांचे मिस्टर गाडी पण सोडतात, कारण शंभू घरी झोपल्यामुळे त्यांना मला सोडता येत नाही केंद्रामध्ये, आणि बरंच काही इथून केंद्र लांब आहे। तर इथं आता त्यांचं काही येणं झालं नाही, आवरलं नाही, म्हणून मी माझ्यात निघालेली आहे। तर 6च्या आधी 5:45 मी घरून निघालते, कारण 10-15 मिनिटात मी पोहोचते केंद्रामध्ये। तर बघा इथे मी आता केंद्रात पोहोचली आहे, बायका येतच आहेत। इथला प्रत्येक कोपरा स्वामीच्या नामात रंगलेला दिसतोय। कितीही तणाव असला ना तरी इथे पाऊल ठेवतात, मन एकदम शांत होते। इथे बसलेल्या या सर्व महिला भगिनी गेल्या 6 दिवसापासून न चुकता श्रद्धेने पारायणात सहभागी होतात। कोणी स्वामी चरित्र वाचतं, तर कोणी गुरुचरित्र, तर कोणी जप करत आहे। हा सामूहिक ऊर्जेचा अनुभव असतो ना, तो खरोखर शब्दात मांडता येत नाही। मी आज इथे फक्त एक ब्लॉग शूट करायला नाही आले, तर या चैतन्यमय वातावरणाचा भाग व्हायला आलेले आहे। तुम्ही दर्शन घ्या आणि स्वामीच्या अद्भुत सोहळ्याचे साक्षीदार व्हा। तर इथे बघा पारायणाला सुरुवात झालेली आहे नेमकं। तर सध्या 2 माळी जप ते होत्या, तोपर्यंत मी इथे पारायणाची पूजा करून घेतलेली बघा। तर येते वेळेसच ना मी झाडाला रस्त्यामध्ये फुलं ते असतात ना, तर घेऊन येते आणि इथं गुरुचरित्राच्या पारायणाची पूजा केलेली आहे। थोडंसं इथे मी फोटोशूट केलेला आहे, जास्त काही ते व्हिडिओ ते घेता येत नाहीयेत, तर थोडक्यात काही थोडे घे मी। तर ह्या काही आमच्या माझ्या शेजारच्या काकू आहेत, त्या पण पारायणाला बसलेल्या आहेत। बघा मी पारायण करून आले तरी ह्या दोघं आपल्या काही झोप येईल। शंभू कुठे? हे शंभू उठला, पण शंभूचे पप्पा अजून उठले। घरी आल्या थोडासा आराम ते केला, सकाळी तर काम आवरून झालते आणि लगेच लागले बघा करायला। बघता बघता ना दुपारचे 3 वाजले आणि मी झटकन उठले, आळस झटकून मी आता कामाला लागले आहे। पारायणच्या समाप्तीसाठी प्रसाद म्हणून मी आज 1 किलोच्या प्रमाणात मोतीचूर लाडू करायचं ठरवले। गुरुचरित्राच्या पारायणानंतर केंद्रात प्रसाद घ्यायची ही एक पद्धत नाही, पण मी म्हंटल की आपल्या काहीतरी आपल्याकडून देवाला प्रसाद जावा, म्हणून मी करायला लागले इथं। तर स्वामीच्या चरणी आपण जे काय अर्पण करतो ते अगदी मनापासून आहे, शुद्ध असायलाच हवे, म्हणून म्हटलं की विकतच्या आणण्यापेक्षा आपण आपल्या हाताने 1 किलोचे मोतीचूर लाडू घरी तयार करावे। चला तर मग आता अजिबात न वेळ घालवता आपण लगेच तयारीला लागूया। तर इथं मी पीठ भिजवाय घेतले बघा बुंदी काढण्यासाठी। ते 1 किलोचे लाडू म्हणजे प्रमाण थोडं जास्त असतं, कारण मी आतापर्यंत कधीच एवढ्या प्रमाणात केलं नव्हतं, त्यामुळे मला थोडी धाकधूक होती जमेल का नाही, पण स्वामीचं नाव घेतलं आणि लगेच लागले मोतीचूर लाडू करायला। सर्वात आधी इथं मी पीठ भिजून घेतले। पीठ भिजून घ्यायच्या आधी इथं मी चाळून घेतलं, म्हणजे ना यामधल्या गाठी मोडायला सोपं जातं। तर इथं मी पीठ तयार करून घेतले आहे बघा। आता लगेच काय करते, गरम तेल व्हायला ठेवते, लगेच आपण इथे मोतीचूर लाडू करायला घेऊया। तर मी इथे वेगळ्या पद्धतीने थोडेसे मोतीचूर लाडू करणार आहे, कारण बगळ प्रमाणात करायचे पण आहेत आणि सोप्या पद्धतीने करीत आहे। काय करायचं, पीठ आपण भिजून घेतलं ना, तर त्याच्यानं आपल्याला तेलामध्ये टाकून थोडे भजी टाईप करून घ्यायचं आणि मिक्सर मधून काढून घ्यायचे, जाडसर काढायचं, म्हणजे बुंदी टाईप तयार होतं। ते इकडे तेल गरम करायला ठेवलं, तोपर्यंत म्हटलं चहा करून पेते, कारण झोपेतून उठले आणि म्हटलं चहा पिल्यानं थोडंसं फ्रेश वाटेल। चहा केला आणि इकडे आता व्हिडिओ टाकायची टाइम झालती। व्हिडिओ टाकताना ना टायमानुसार टाका लागते, म्हणून इथं एका हातात चहा घेतला आणि व्हिडिओ टाकायला घेतला आणि लगेच आता इथे मी तळायला घेतलेत बघा भजी। तर चमच्यानं जसे आकारात पडतील तसे आपल्याला टाकून द्यायचे, तसं काहीच नाही असेच पडायला पाहिजे तसेच पडायला पाहिजे, जसं येईल तसं चमच्यानं टाकून द्यायचं बघा। हे पण पद्धतीने मोतीचूर लाडू खूपच होते, तुम्हाला सांगते मी प्रसाद म्हणून प्रसादासाठी केले म्हणून का काय की इतके मस्त मोतीचूर लाडू करते ना, अजिबात बिघडले नाहीत। चव म्हणतात तर खूपच मस्त प्रतिम अशी झाली मोतीचूर लाडूची।
तुम्ही पण या पद्धतीने काही कार्यक्रम ते असला तर नक्की करून बघा. कमी वेळेत पण होते आणि ते साचा नसतो आपल्याजवळ लाया पाडायचा, ते मोतीची बुंदी पाडायचा, सॉरी, त्यामुळे ना हे अशा सोप्या पद्धतीने करायचे, खूप मस्त होतात. तर इथे बघा मी पहिला घाणा तळून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आता इथे सगळं तळून घ्यायचं आहे. मोतीचूर लाडू न करायला पण खूप सोपे आहेत, बुंदी पाडायला न खूप टाइम लागतो. हे न तवाच भजे तळल्यासारखे तळते तर लवकर होतं आणि मिक्सर मधून याला आभारतोबड काढून घ्यायचं, म्हणजे हे बुंदी पडल्यासारखं होतं बघा. तर इथे मी सगळी अशाच प्रकारे बुंदी तळून घेत आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट दिसत असेल पण इतकं फास्ट काम होत नाही, खूप वेळ लागतो त्याला, म्हणजे थोडासा तरी भजे ते तळण्यासाठी. तर इथे बघा बघत बघत बोलत बोलत इथं माझी संपूर्ण असे हे भजे तळून झालेले आहेत बघा, जसे येशील तसे टाकलेले आहेत बघा इथं. तर इथे तोपर्यंत आमचा शंभू झोपला होता, तर शंभू पण इथं झोपीतून उठलेला आहे बघा. तर त्याला मोबाईल चक्क बंद केलाय, पण आता म्हणजे इथं तळायचे इथं पदार्थ मी तळणार आहे आणि ते गॅसच्या वट्यावर येऊन बसतो, त्यामुळे म्हणजे थोडासा मोबाईल देवा. आणि लगेच इथे मी आता पाक करायला लागलेली इथं. तर 1 किलोतनं तर माझे 6 ग्लास बेसन पीठ भरलं होतं. तर 6 ग्लास बेसन पीठ भरलं तर त्यासाठी इथे मी 5 ग्लास साखर टाकलेली, म्हणजे जास्त गोड पण होत नाही आणि कमी गोड पण होत नाही. आणि त्यासाठी आपल्याला त्याच ग्लासनं 3 ग्लास पाणी मोजून टाकायचं आहे. अगदी अचूक प्रमाणे मोतीचूर लाडूचं तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करू शकता बघा. तर इथे आता आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची, साखर विरघळेपर्यंत. तोपर्यंत म्हटलं आपण दुसरं काही काम करावं, कारण खूप उशीर होत होता, 5:30 वाजत आलते आणि स्वयंपाक पण करायचा होता. तोपर्यंत इथे मी जितके पडले ना तितके भांडे घासून घेतलं, म्हणजे लवकर आवडते. आणि उद्या समाप्ती होती तर म्हटलं संध्याकाळी जर लवकर झोपलं तर आपण सकाळी लवकर उठून लवकर जातो, म्हणलं स्वयंपाक ते सगळं आवडून उद्या नैवेद्य पण ते पण करायचं होता, म्हणून पटपट इथं मी हात उचलत आहे. तर इथं भांडे ते घासून घेतले, किचन वाटा सगळा पुसून घेतला, कारण तेलकट झालता तळल्यामुळे. तर इथे तोपर्यंत आपला पाक पण होत आलेला आहे बघा. तर इथं मी यामध्ये माझा व्हिडिओ काही शूट करणं नाही झाला तितका, त्यामध्ये मी थोडासा ऑरेंज कलर टाकलाय, थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि चाटणी आपल्याला 1 तारी पाकपेक्षा कमी करायची आहे. 1 तारी पाक होतच आलाय की आपल्याला पाक तयार आहे आपला असं समजायचं. तर इथे बघा मी पाक थोडासा हलवीत आहे, थोडासा राहिलाय पाक व्हायचा, तर त्यामुळे थोडंसं गॅस मिडियम करायचा आणि होऊ द्यायची चाचणी आपल्याला. इथं पाक होत आहे बघा. तोपर्यंत इथं मी मिक्सर मधून हे ते भजे पण काढून घेतले बघा, अशा प्रकारे करून घ्यायचे बघा. अशी बुंदी पडल्यासारखी दिसत आहे ना तुम्हाला इकडं, आणि इकडे मी भोपळ्याच्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत. पर्यंत शंभूचे पप्पा पण घरी आलेले आहेत, ते इथं नवीन टी-शर्ट आणले, पॅन्ट आणली तर मला घालून दाखवत होते आणि डायलॉग खात होते, आम्ही जसं रेसिपी शूट करतो ना तसे. तर शंभू सोबत थोडेसे ते खेळत होते. तोपर्यंत इकडे मी माझी मोतीचूर लाडूची दुसरी तयारी करत होते. तर पाक झाला तयार की लगेच यामध्ये ती काढलेली मिक्सर मधून बुंदी काढून टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं बघा. हे आपलं मोतीचूर लाडूचं मिश्रण तयार आहे. आता आपण काय करू, याचे लाडू बांधून घेऊया. तर इथं ना मी हे संपूर्ण एका याच्यात काढून घेतलं टोपल्यामध्ये, आणि हे थंड करायला थोडंसं फॅन खाली बसले, म्हणजे लवकर थंड होतं. आणि त्या दिवशी ना गुरुवार पण होता, म्हटलं 6:30च्या आरतीला जावा, पण खूप उशीर झाला लाडू करायला. 3 वाजल्यापासून 6:30 वाजले होते, कारण व्हिडिओ शूट करत म्हटलं ना खूप टाइम होतो आणि असे ना 1 तासात लाडू झाले असते, खरंच सांगते मी. पण हे व्हिडिओ शूट करू कॅमेरा बंद चालू करू खूप उशीर झाला आणि स्वयंपाकाचा वेळ झालती आणि 6:30ला आरती बरोबर सुरू होती, म्हणून काही जाणत नाही झालं. मला खूप वेगळं वाटत होतं. आमच्या त्या शेजारच्या ताई गेल्या, ते थंड झालं आणि लगेच लाडू बांधायला घेतले बघा. मी खूप मस्त लाडू दिसत आहेत तुम्हाला बघा. आणि थोडे ते आरतीनं आलं ना तर त्या शेजारच्या ताईने पण मला लाडू बांधू लागले बरं का, मी एकटी एवढी लाडू बांधली नाहीये. तर खूप मस्त हे लाडू चवीला झालते ना, प्रसादासाठी दिले मी केंद्रामध्ये. तर अशाच प्रकारे इथे मी संपूर्ण लाडू बांधून घेतले बघा. त्यांना मी इथे व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडत ना आवडत, त्यामुळे मी घेतलंच नाही. तर इथं आपले मस्त असे मोतीचूर लाडू तयार होत होते बघा, खूप मस्त हे झालते. लाडू बांधून सगळं आवरून करून मी तुम्हाला मोतीचूर लाडू दाखवत आहे. तर मी इथे लगेच डब्यात पण भरून घेत आहे. थोडेसे करून घेतले, फॅनला थोडेसे म्हणजे हे ठेवले होते थोडेसे, लगेच डब्यात भरायला घेतले, कारण सकाळी पण आवरत नाही म्हणून सगळा स्वयंपाक ते करून घेतला, कारण खूप उशीर झालता आणि शंभूच्या पप्पाला भूक लागली होती म्हणून स्वयंपाक ते केला. तोपर्यंत लाडू आपले वाऱ्याला थोडेसे हाडकर येते आणि लगेच डब्यात भरून घेतले. हे छोटा डबा घेतला होता पण त्यामध्ये बसत नव्हते, म्हणून इथे मी मोठा डबा घेतलेला आहे. तर आता जर सगळं आवरून ठेवलं ना सकाळी लवकर आवडतं, म्हणून मी इथे संध्याकाळी उशीर झाला म्हटलं सगळं आवरून ठेवावं, कारण एरवी पण संध्याकाळी ना 11, 11:30, 12 वाजेपर्यंत झोप येत नाही. तर आता इथेच व्हिडिओ संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बोलण्यात काही चूक झाली तर नक्की माफ करा, कारण खूप गडबडीत बोलण्यात आलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असताल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशात नवीन रेसिपी घेऊन किंवा ब्लॉग घेऊन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.